त्याची बातमी आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेस अर्ज केलेला असेल किंवा तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर देखील आली असून आता 2025 या वर्षामध्ये जो पीक विमा तुम्हाला पडलेला होता त्याचाच नंतरचा दुसरा टप्पा जो काय बाकी होता तो पीक विमा देखील टाकण्यात आला असून आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना दिलासाच मिळणार असून आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना हा दुसरा टप्पा या ठिकाणी आजपासून वितरित देखील केला जाणार असून आज दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये अशा या 2 दिवसामध्ये पूर्णपणे या शेतकऱ्यांना या ठिकाणी दुसरा टप्पा टाकण्यात येणार आहे। आता जर तुम्हाला पण येणार असेल पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा किंवा तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल विमा देखील तुम्ही भरलेला असेल तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण दिलासा देखील मिळणार आहे। पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची आता देखील प्रतीक्षा संपणार आहे, पण पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा नव्हे, पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा न संपता फक्त या ठिकाणी 16 जिल्हे आणि 11 तालुक्यातच या ठिकाणी प्रतीक्षा संपवण्यात या ठिकाणी आलेले आहे। त्याचं महत्त्वाचं कारण या ठिकाणी सांगण्यात आलं असून आता ते कारण सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार। ते 11 महत्त्वाचे जिल्हे सुद्धा आणि ते 16 महत्त्वाचे तालुके सुद्धा आपण आजच्याच व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे सांगण्यात येणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। व्हिडिओमध्ये खूप मोठी माहिती सांगण्यात आलेली आहे, सरकारच्या माध्यमातून जी पण माहिती आलेली आहे ती पूर्णपणे माहिती सांगण्यात आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका कमेंटमध्ये तुमचा जिल्हा किंवा तुमचा तालुका नक्की आम्हाला कळवा। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पात्रता मिळालेली आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, कोणकोणत्या शेतकऱ्यांना आणखीनही प्रतीक्षेत राहावे लागेल, कोणकोणत्या शेतकऱ्यांना देखील पूर्णपणे हप्ता मिळणार नाही, त्यांना आणखीन प्रतीक्षा करावी लागणार, तर ते कोणकोणते शेतकरी असतात, कोणकोणत्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना आणखीन प्रतीक्षा करावी लागणार, आणखीन किती दिवस शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांनी खुश व्हायचं आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांनी आनंदी व्हायचं आहे, तुम्ही आनंदी होणार आहे की नाही होणार हे तुमच्या जिल्हा या ठिकाणी सांगणार आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये या तालुक्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला देखील दिलासाच मिळणार असून आता तुमची पण देखील प्रतीक्षा संपली असं समजून जा। प्रतीक्षा संपली असून तुम्हाला सुद्धा आज 11च्या नंतर आणि उद्या दिवसभरात म्हणजेच या 2 दिवसामध्ये तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओच बघू नका तर ते महत्त्वाचे तालुके आणि महत्त्वाचे जिल्हे सुद्धा बघा। जर तुमच्या तालुक्याचं नाव या तालुक्याच्या यादीमध्ये आलं किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुमच्यासाठी देखील मोठा निर्णय घेण्यात आलेला असून तुम्हाला पण पीक विमा आज उद्या या 2 दिवसामध्ये पूर्णपणे पडून जाणार असून तुम्हाला पण या ठिकाणी मोठा आनंद होणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असणारे जिल्हे आणि महत्त्वाचे असणारे तालुके पूर्णपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे बघणार, सविस्तरपणे ते तुम्हाला बघायचं आहे आणि ते बघून तुम्हाला समजून घ्यायचं आहे तुम्हाला हप्ता या ठिकाणी येणार की तुम्हाला आणखी प्रतीक्षा करावी लागणार। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही का, असा जर प्रश्न तुमच्या पण डोक्यामध्ये असेल, जर तुम्हाला पण वाटत असेल की तुमच्या तालुक्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही मग तुम्हाला सुद्धा हप्ता मिळणार नाही का, जो दुसरा टप्पा होता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा होता तो तुम्हाला मिळणार नाही का, तर तुम्हाला पूर्णपणे म्हणजेच तुम्हाला मिळणार आहे, पण तुम्हाला देखील प्रतीक्षा करावी लागणार आणि ती किती प्रतीक्षा करावी लागणार तर हे सरकारने सांगितलेलं नाही, म्हणून ह्यामुळे या ठिकाणी लक्षपूर्वक या ठिकाणी बघा।